नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे दुसरा आणि इथं मंगू आमचा वाट बघतो दुधासाठी. प्लेटमध्ये दूध दिलेलं आहे, पण गरम दूध आहे. आत्ताच तापवलेलं मी आणि त्याला भूक लागलेली आहे. आणि इथे माझे पोहे पण तयार आहेत. सगळ्यांनी नाश्ता केला, मीच एकटी राहिलेली आहे, मुलं राहिलेली तर नाश्त्यासाठी. तर आम्ही आता नाश्ता करून घेतो. इथं मंगूचा पण नाश्ता चालला आहे आणि माझा नाश्ता गार होईपर्यंत मी घेते थोड्याशा आपल्या गावच्या भुईमुगाच्या शेंगाचा आस्वाद. त्याही शिजवून ठेवले त्यांनी सकाळी सकाळी मस्त अशा भुईमुगाच्या शेंगा पण शिजवलेल्या. आणि असं आमची आहे गोड सकाळ मस्त अशी झालेली आहे, फ्रेश फ्रेश. काल आंबे काढायला गेलेलो आणि त्यात फार मजा आली, कारण मी जसं की सांगितलं ब्लॉगमध्ये सुद्धा की मी पहिल्यांदाच गेलेले आणि आता आमचा मंगूचा नाश्ता करून झालेला आहे. मजा. हे बिस्किट आवडतं तुला? हे बिस्किट आवडतं? तू काय हे आहेस का, माणूस आहेस का? जेसीबी लाळ टपकायला लागले. लाळ टपकायला लागली आमची. अजून पाहिजे ना? बिस्किट पाहिजे अजून? पाहिजे अजून तुला बिस्किट पाहिजे अजून? नाही तर भेटणार. पोह्या तूच नको टाकूस, खाणार नाही ते पोहे तेलकट असतात. मिल्क बिकी है ना, मिल्क बिकी पाहिजे. घाण करू नकोस. नाही तर चल बास, एकच बिस्किट खायचं असतं, सारखं नाही खायचं बिस्किट. हे खातेस ना तू? खायच्या घरी अशी करते, मला हात अशी करते. मी नाही बोलत तुझ्याशी. काल काढून आलेले आंबे रात्रभर मुरत ठेवलेले, चिक मुरला पाहिजे म्हणून, आणि आज घालतोय आडीमध्ये. आता आडीमध्ये घालतोय म्हणजे पिकाला घालतात, तर इथं आडी आता घालतोय आम्ही. आई वर चढलेले आहेत माळ्यावरती. तर आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आमची जेसू कशी वाटली आणि तुमची पण म्हणजे तुमच्या पण घरी असं पाळीव प्राणी काय असेल त्यांची पण मजा मस्ती अशीच आहे का, हेही सांगा. आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.